हो हो नाही. सोन्याची मूर्ती आहे पूर्ण. मंदिर बघा किती छान आहे. इथे सगळे गणपतीचे सगळे अवतार असे बनवलेले आहेत. छोटी बाजू आणि ही इथे अशी गणपतीची मूर्ती आहे सोन्याची. फायनली कोमलला आंबोळी खायला भेटली. 3 दिवसापासून तिला आंबोळी खायची होती. आणि काळ्या वाटाण्याची उसळ आणि चटणी. एवढी काय स्टाईल मारते, खाना लवकर. कसं आहे खाऊया आपण पण. तर आमचा नाश्ता बिष्टा सगळं करून झालेला आहे आणि आंबोळ्या अशा मस्त अशा बाहेरून क्रिस्पी आणि आतून मस्त सॉफ्ट, त्याबरोबर काळ्या वाटाण्याची उसळ आणि चटणी आणि एक कप चहा पिऊन आम्ही आता निघत आहोत पुढच्या प्रवासासाठी. आणि हां, तुम्हाला एक सांगतो की तुम्ही जर कधी आला तिथे मालवणमध्ये तर हे गणेश मंदिर आहे आणि गणेश मंदिरच्या जस्ट मागे हे जय गणेश करून हॉटेल आहे. इथे दिसतं जय गणेश म्हणून हॉटेल आहे. मस्त जेवण आहे, म्हणजे जेवण नाही सॉरी, मस्त नाश्ता आहे, जेवण पण आहे त्यांचं, पण ते नंतर आहे. आणि छान होतं आंबोळ्या वगैरे. आणि इथे समोर मंदिराच्या समोर तुम्हाला इथे मोदक सगळं नारळ वगैरे सगळं मिळेल. आणि इथून पुढे आहे राजकोटला जायचा रस्ता. तर आपला नाश्ता वगैरे झालेला आणि आपण आता निघूया पुढे. बाय. अंगणेवाडीचं मंदिर, भराडी देवीचं मंदिर. आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही आहे, सो आम्ही फक्त बाहेरूनच तुम्हाला मंदिर दाखवू शकतो. मस्त असं पूर्ण असं व्हाईट ग्रेनाईटनी बनवलेलं मंदिर. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे असा छोटा मॉडेल पण बनवला आहे मंदिराचा. आणि तिथे समोर ना मंदिराच्या मागच्या बाजूला तुळशीचं वृंदावन आहे. ते पण असं खूप मस्त दिसतं. आणि तिथे दीपमाळ पण आहे, तुळशी वृंदावन आहे आणि एक छोटं मंदिर आहे. आता आपलं भराडी देवीचं अंगणेवाडीतलं जे मंदिर आहे त्याचं दर्शन घेऊन झालेलं आहे, देवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघत आहोत. पुढचा प्रवास म्हणजे बघूयात, आत्ताच नाही सांगायचं. चला. आणि तुम्ही आमचा प्रवास बघू शकता. आम्ही ॲक्च्युली इथे फिरण्यासाठी ना कुडाळवरनं 2 व्हीलर घेतली होती ॲक्टिवा. आणि तुम्ही बघू शकता आमचं ट्रॅव्हलिंग सेटअप. इथे मोठी सूटकेस बॅग ठेवलेली आहे, इथे एक बॅग लावलेली आहे. ही बॅग कोमल पाटीला लावून बसते. तर तिकडे हेल्मेट वगैरे सगळं. आणि हा असा हा आणि अशी मी. चला पुढे आपल्या पुढच्या प्रवासाला भेटूयात. आणि आपण ना आता सातेरी देवीच्या इथे पोचलेलो आहोत. श्रीदेवी सातेरी जलदेवीच्या दर्शनास आपण आलेलो आहोत आता. तर हे असं मंदिर आहे. चला
आपण आता उतरायची गोळी घेऊयात. गाडी एका साईडला लावतो आहे सिद्धेश्वरपर्यंत. आपण इथे एक छोटीशी टूर घेऊयात. तर असं हा आमचा पूर्ण गाडीचा संसार घेऊन प्रवास चालू आहे. हे आहे मंदिराच्या देवीचं स्वरूप. भगवती आईच्या मंदिरात आता इथे आलो होतो. आपलं बऱ्यापैकी असं छान दर्शन झालेलं आहे. इथे पाठीमागेच आईचं देऊळ आहे. इथून जस्ट आलो ना, हे माझ्या सासूबाईंच्या माहेरचं देवस्थान आहे. सासूबाईंच्या माहेरची देवी आपण म्हणू शकतो. तर वाटेतच जाता जाता होतं, तर म्हटलं एकदा पटकन क्विक एक आपल्या देवीचं दर्शन घेऊन आपण पुढे निघत आहोत. तर हे साधारणतः असं स्वरूप आहे मंदिराचं. आणि त्याच्याच बाजूला ना एक नदी आहे, तलाव आहे.